त्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे, कारण का हीच आपली मराठी संस्कृती आहे. पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी सध्या सुनावणी सुरू आहे. प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांचा सध्या युक्तिवाद सुरू आहे. राजकीय षडयंत्र रचून ही कारवाई करण्यात आल्याचं खेवलकरांचे वकील म्हणतायत. आरोपींनी कोणतंही अंमली पदार्थांचं सेवन केलं नव्हतं. पोलिसांनी अंमली पदार्थांचे प्लॅन केले असावेत असं देखील खेवलकरांच्या वकिलांचं म्हणणं आहे. आमच्याकडे घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील असल्याचं खेवलकरांचे वकील म्हणतायत. अपडेट जाणून घ्या. मिकी घई आपल्यासोबत आहे. मिकी, युक्तिवाद अगदी जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. काय घडतंय कोर्टात? दीपक, अगदी जर आपण बघितलं तर आज रविवारी सुट्टीचा कोर्ट आहे आणि कोर्टात आता युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे. सरकारी वकिलांनी कशा पद्धतीने यांना जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळेल याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर बचाव पक्ष जे प्रांजल खेवलकर आहेत त्यांचे जे वकील यांनी देखील काही या ठिकाणी मुद्दे ठेवलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हा संपूर्ण राजकीय षडयंत्र आहे, रचून अशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे. ही प्लॅन्ड संपूर्ण कारवाई आहे. तर अंमली जे पदार्थ आहे ते प्लांट करण्यात आलेले आहेत असं देखील आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की या फ्लॅटमधलं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज देखील आमच्याकडे आहे, आम्ही ते समोर ठेवू. हे संपूर्ण कॉन्स्पिरसी आहे, कुठंतरी आम्हाला बदनाम करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे त्यांच्या, अर्थात प्रांजल खेवलकर यांना. अशा पद्धतीने बचाव पक्षाच्या वकिलाकडून या ठिकाणी त्यांची बाजू या ठिकाणी मांडली जाते. जोरदारपणे ही बाजू मांडली जाते. त्यामुळे आता कोर्टात हा युक्तिवाद कुठपर्यंत जातो, काय कोर्ट नेमका निर्णय घेतोय पाहणं महत्त्वाचं असेल. मिकी, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. पुण्यातील खराडीतील पार्टी ही खरं तर आफ्टर पार्टी होती अशी धक्कादायक माहिती समोर आली. या पार्टीच्या आधी त्याच रात्री पुण्यात वेगवेगळ्या भागात 2 पार्ट्या रंगल्या होत्या. त्याची टाइमलाईन असे एबीपी माझाच्या हाती लागली आहे. खराडी आधी कल्याणी नगरच्या पबमध्ये काही जणांनी पार्टी केली. कल्याणी नगरचा पब रात्री 1:30 वाजता बंद झाला. त्यानंतर हे सगळे पार्टीसाठी मुंढवा भागातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले. तिथून मग आफ्टर पार्टीसाठी हे सगळे खराडीतल्या स्टे बर्ड हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे पोलिसांचा छापा पडला आणि हे सगळे पार्टीबाज पोलिसांच्या जाळ्यात अडकले. दरम्यान हे सगळं प्रकरण आहे तरी काय, आपण जाणून घेऊया. पहिली पार्टी झालेली होती ती कल्याणी नगरच्या पबमध्ये. पब 1:30 वाजता बंद झाल्यामुळे ही पार्टी संपवली आणि त्यानंतर दुसरी पार्टी सुरू झाली, ती पब 1:30 वाजता बंद झाल्यामुळे. कल्याणी नगरच्या पब नंतर मुंढव्यातील पंचतारांकित हॉटेलात ही पार्टी पार पडली. हॉटेल पंचतारांकित असल्यानं 3 वाजेपर्यंतच पार्टीला परवानगी होती. तर तिसरी पार्टी पार पडली ती पंचतारांकित हॉटेलमधून खराडीच्या स्टे बर्ड मध्ये बुक केलेल्या सूटमध्ये ही पार्टी पार पडली. पहाटे 3 नंतर या पार्टीला सुरुवात झाली. पोलिसांनी पहाटे 5च्या दरम्यान गुन्हे शाखेनं त्यांच्या छापेमारी केली. घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या, गांजा आणि हुक्का पॉट जप्त करण्यात आले. खराडीच्या छापेमारीत 7 जणांना ताब्यात घेतलं आणि अटक करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांनी यावर काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया.